काय चबरून राहिली तू? हा, काय चबरून राहिली? काय बोलून राहिली? आता भान तरी आहे का तुले? हा, माबद्दल अशी बोलून राहिली तू? आणि कोण सांगलं तुले मला दिवसात म्हणून माझ्या पोटात? कोण सांगलं तुले? हा, नाव सांग बरं माझ्या चबऱ्यावानाचा. बापा बापा बापा, सरा गावात तर माझं झालं आणि तुलाच माहित नाही काय? मीच काय, सगळं गावात तेच चालू आहे ना चर्चा. कमलाबुडीचं पोट आलं, कमलाबुडीचं पोट आलं. मी तरी तुला करून विचारलं. बंद गाव तर खुलेआम चर्चा करून राहिलं. तुही जळांना ते चर्चा करणारे कोणत्या ते गावातले लोक तर हा मला काय सांगून राहिली हो तू? हा, आणि तू काय आली हो माझ्याजवळ झुरप्या तोंडाचे? मला म्हणाले लोकाईले काय घेणं देणं आहे? चांगल्या लोकांची बदनामी करा फक्त लोकाईनं, एवढंच येते लोकाईले. हा काय लोक बदनामी करतात का चांगल्या लोकांची? मग तू दवाखान्यात का आली गेलती माबे? हा, दवाखान्यात गेलती तू? तुला मी आताच तर सांगलं की मला वांत्या होत, माय पोट दुखे, त्याच्यासाठी मी दवाखान्यात गेलती. तुला एवढं फोडून सांगू का मी आता सगळं? काय सांगशील तू? पोट दुख्याचा फक्त बहाणा अशीन. हा, तुया दुसरंच आहे काहीतरी. नको शिकू ना आम्हाला, सगळं माहित आहे. पोट आलं ना तुय, कितीक लपोशीन लपल्याने ही गोष्ट लपत नाही बरं. 1 महिना 2 महिने 3 महिने लपोशीन, पण 4थ्या महिन्यात तर पोट दिशीनच ना. हा, माहितच होईन ना सगळ्या गावाले किती खोटी बोलली तर. तिल्लक वाराची. हा, तू काय टिका माई नामुशी करायला आली का? हा, चबरायला आली का तू? अटी माय तब्येत नाही विचारणं काही नाही, लागे भलकाईच बोलून राहिली. निघटून लवकर निघ. बा या झांकोची बायको का आली रोटीचा तेल टाकेले नक्की येईन बायकोला बुड्डीले. हा, काही ना विचारलं येईन बुड्डीले. हा, सायाच्या गावातल्या बाया सुसून देत बुड्डीले. माया जाऊ की नाही जाऊ मला विचार पडला आता. एक तर झांकोची बायको तटीच उभी आहे. हा, दिसलं तर अजून बोंबाटा करीन ती. जात लागीनच. आता कसं कमलीला डबा देणार, खिचडी देणार. एक तर तिचं पोट डोकून राहिलं, उपाशी आहे सकाळपासून. आता हिच्या भरोशावर जर बसलं हे कधी जाते कधी नाही. हा, काय सांगता येते का? चाले बाबा बुड्डी उपाशी आहे. पहिले तिची काहीची बिमार आहे एक तर. बरे आले तुम्ही, बरे आले. हे पारा शिल्लक वानाची काय काय भाजरून राहिली माझ्याबद्दल, काही नाही बोलून राहिली. मला माहिती यार आता डबा आणला यानाचा. काय बुडे बा, काही मजा चालू आहे बापा? हा, काही तयारी चालू आहे? डबा घे बाई आणला बापा बुडीले. काची मजा आहे? हा, काय काय बोलून काय राहिली तू? काय बोलून राहिली म्हणजे आता जे दिसून राहिलं बापा मला तेच बोलून राहिली. आता तुमचे बुडाबुडीची म्हटलं काय मजा चालू आहे बापा? बुडीला डबा आणला तुम्ही ना. बुडीला तर काही टेन्शन नाही आता स्वयंपाक गिपाक करायचं. काय वाटते बुडीले काही? हा, म्हणून तर एवढी काळजी लावली बुडीची करणं. कोणती मदान कोणता काय बोलून काय राहिली तू? काय आहे काय पण बुडीले काय आहे? आनंदाची बातमी बापा, दुसरं काय असेल? आम्ही तेच तर ऐकायसाठी बापा आतुर झालो. काही नको भद्रू बापा बोलू नको काही बी. हा, बदनामी नको आमची घेणं देणं. हा, काही लावले बापा एकाही 2 लावणं म्हणजे बुड्डाबुडी बसले म्हणजे का लेकरच होतात काय? हा, तुले काऊन नाही होऊन राहिले? 2-4 झाले काऊन नाही दादलो? हा, मला शिकून राहिली का तू? काय होईल लवकर तू डोकं नको आमचं. पहिलेच तर पिसाड होईल आम्ही. बापा पिसाट व्हायला का तुम्ही? हा, पिसाट होसानच ना आता. आता येऊन नाही राहिला. माय डोकं न खाऊन लवकर जाय बरं सटकटून. भेजा नको खाऊ. हा, सांगून राहिलो मी. मला गरम नको करू. आज चबून राहिली फुकाची काहीच काही. हा, जायना झुरप्या तोंडाचे. अटी काय थांबली हो? हा, अटी काय तू निघणं लवकर अटून चाललीस ना? मग चाललीस ना? अटी का तुमचं तोंड पाहायला आली मी बुडाबुडीचं? करा मजा करा आता. मी चालली आहे, मजा करा आता. ती आमाची खरकटी थांबतो त्या झांगोले सांगतो मी अशी अशी म्हणे म्हणून. हा, तुले झपके द्यायलाच लावतो मी त्या झांग्याले. पाना सगळ्या गावात बोंबाटा झाला ना बापा. माया म्हणतात कमलेले दिवस आहे, कमलेले दिवस आहे. आता कशी करू मी? तोंडाकडे जागा नाही ठेवली मला. अबो ह्या गुबळ्या कुकडे बाजार जात नाही या म्हटलं नको ऐकून. हा, आता हे त्याच वयाच्या मग गेली लेकर झाली असती की नाही? हा, तू काय टेन्शन घेऊन राहिली? कुकडे कशा भाजतील बाबा? सगळ्या गावात झालं म्हणून ते म्हणून राहिली की नाही? सगळ्या बाया म्हणून राहिले असं म्हणतात. आता मी जराशी बाहेर निघली, कुकडे इकडे तिकडे गेली की आता मला बाया टोमणे मारतील की नाही? कसं तोंड टाकू मी आता गावात? तू टेन्शन नको घेऊ बरं. हा डबा घे, खिचडी आणली म्या, जेवण करून घे. मी पाहतो काय आहे तर गावात काय नाटक चालू आहे तर. हा, आलोच मी अर्ध्या घंट्यात. दादा बाबा माझ्या घाटीच्या खाली नाही उतरत आता हा डबा. काय खाऊ त्या डब्यातलं? लोक काहीच काही बघून राहिले ना बाबा. मला तर टेन्शन झालं आता. तू काल टेन्शन घेऊन राहिली हो मी असल्यावर? हा, मी आहे ना तुझ्या साथ देणारा. हा, तू घेऊनच भलती राहिली बा. असू दे ना असलं तर मग. हा, पाहून घेऊ पुढचं पुढे. हा, टेन्शन न घेऊ बा तू. हा, हा डबा घे, जेवण करून घे. मी आलोच गावातून एक चक्कर मारून. काही म्हटलं बाबा टेन्शन नाही घेतलं तर टेन्शन येते नाही तर काय तर. तुम्ही म्हणता की टेन्शन नको घेऊ. कसं काय करू मी? मला तर बाबाला विचार येऊन राहिले आता. हा डबा आटी ठेवतो मी, खाऊन घेतो. मी आलोच गावातून. आता जास्त विचार करू नको. आलोच मी 5 मिनिटात. पहिले मुली कोणतील्याची त्या मोठ्याची सटक काढू दे. सायाने साऱ्या गावात माजून गेलं. हा, पाय तुम्ही पहिले जाता यायचं काय आहे तर. कसं रे बाबा देवा माया. बंद गावात माया तर चर्चा झाली. दिवसात कमलेले, दिवसात कमलेले. कोणा केलं काय सांगाय पण त्या गावात आता नामोशी माई.
अरे हो मोठ्या साऱ्या गात लावली लगा तुने बदनामी करणं माही हा दुश्मन आज केले का दोस्त आज तू माया हा शोभतात का तुले धंदे आची बदनामी केली रे बा म्या हा मी नदल्या का कोणाला सांगितलं नाही फक्त मा बायकोला सांगितलं बा ती बी तिला सांगितलं की ते डॉक्टरीन पाय कोणती आहे तर हा दुसरं तर काही सांगितलं नाही म्या नको सांगू मले साऱ्या गात पचकाला आला तुन करणं बाबू हा साऱ्या बायाला माहित पडलं हा त्या कमले जो आहे बुड्या गेल त्यानं 2-3 म्हणाले की तुले दिवसात का सांगू आम्हाला आणि त्याला कसं माहित पडलं हो का डॅनी मी दोस्ती शपथ घेऊन सांगतो बा मी कोणालाच नाही सांगितलं बा फक्त मा बायकोला सांगितलं आणि तिला म्हटलं की कोणाला सांगू नको गावात कुत्र्या बच्च्याला माहित नाही पडलं पाहिजे फक्त आपल्यातच गोष्ट राहिली पाहिजे एवढी वॉर्निंग देऊन आलो बा मा बायकोले बी आणि या गावात गोष्ट लीक झाली कशी काय तुले मले कोणतीले फक्त तिघायलेच माहित आहे एक कमलेले माहित आहे फक्त चौघायले हे गोष्ट माहित आहे पाचव्याले गोष्ट माहित नाही मग गावात लीक झाली कशी काय हे गोष्ट हे सांग मला तू पहिले हा बोंबाटा कोणा केला पाय मीनं तर काही बोंबाटा केला नाही आणि माई बायको बी करू शकत नाही याची मी गॅरंटी देतो कारण की तिला मीनं वॉर्निंगच दिला आणि तिला माहित आहे आपण जर कुठे भादरलं आणि कोणाला काही सांगितलं आणि बुड्याला जर माहित पडलं की आपल्या कंबळ्यात लाथा मारल्याशिवाय राहत नाही त्याच्यामुळे पहिलेच ते आपल्या धाकात आहे म्हणून ते काही कोणाला सांगू शकत नाही त्याच्यामुळे आपल्याला काही शक करू नको होतो बोलले का त्या झांगोच्या बायकोला माहित पडलं ना बा ते आलती टंग करत त्या कमली जो का म्हणे तुला दिवस आहेत काय म्हणे की तो महिना चालू आहे गेलती न म्हणे तू दवाखान्यात केली तू सोनोग्राफी काय सांगितलं कसं काय बाळ सांग आता एवढ्या लोक बोलली गड्या ती त्या कमलीची भोरकडी तर पिलाय पुरी कशी फन करून राहिली कमली जो येऊन देऊन राहिली मला आता आता त्या झांगोच्या बायकोले कोण सांगितलं हे मला माहित नाही जर बाबा आता मी काय सांगू सांगतो मला मी तर म्हणतो आता आपण अटी बोलून राहिलो ना कोण ना कोणी कोपऱ्यातून कापऱ्यातून ऐकतही अशी काय सांगता येते बो भीतीले का नसतात लोक लय बेकार राहतात अशा गोष्टी वाऱ्यासारख्याच पसरतात ह्या काही लपत नाही फक्त मा निपटू दे मग सांगतो मी झांगोले की तुझी बायको लय चबरून नाही गड्या आवर बरं तिले जर नाही मार खायला लावला झांगोच्या हातचा तर मग म्हणतो तू हाय डॅनी नाही मग सांग मला मोठा सांग डॉक्टरनं काय सांगितलं की तिच्या पोटात गोया दिवस आहेत की नाही हे अजून मला माहित नाही ना कमलेले माहित गावातल्या लोकांना वर माहित पडलं बा सांग आता गावातले लोक बोगस आहेत की नाही मग अरे हो आता तू बोलून राहिला ते खरंच आहे ना ते काय खोटं आहे का डॉक्टरनं काही सांगितले नाही आपण डॉक्टर थांबलून राहिलो लेडीज डॉक्टर पाहिजे आपल्याला स्त्री रोग तज्ञ तर आता हे लोक आता काही बोलून राहिले तर आता कोणाच्या तोंडाला हात लावशील आपण काय मग हे लोक खेट्ट मारायला लायकीचे त्यातले जात नातू मागे लागेलाय म्हणते हा बुडा जातेच कुठे सांग आता तोही मला बिसाट करून राहिला आणि हे टेन्शन मला वेगळंच आहे आता सांग असं जर माहित पडलं मानात आली तर सांग तू मला खेट्ट मारणार नाही काय खेट्ट मारणार नाही का मला चालवर टेन्शन घेऊ नको चाल त्या कोंदिल्याला भेटू त्या कोंदिल्यानं पचका केला का पाहू चाल त्या कोंदिल्याची सटक काढतो मी आता चाल चालेल्या गावातल्या लोकांना खबरा कशा जातात काय माहित डायरेक्ट तोंडार म्हणून राहिले ना बुडेबा तुम्ही लेकरू होते सांगा आता कोण गेला काय माहित हा पचका अरे त्या बुड्याचं माझं तर काही गाव चालू आहे बा दिवस राहिले म्हणतात त्या बुडीले खरं आहे का रे ते बघतात बे गावातले लोक या वयात कुठे काही लेकर होत असतात का या बाया बिल्या का या बथाला काय लावला त्या बुड्यान बुडीची बदनामी करणं फालतू गावात बा कोणा तोंडाला हात नाही लावला का सांगा आता त्या बुड्याची बदनामी करून राहिली हे फालतू त्या बुडीनं टेन्शन मध्ये येऊन का आत्महत्या करू ना लोकांना चालू आहे चांगलं तर लोकांना कसं खपत नाही एवढे काय गावातले लोक काय मॅटात काय काल फालतू बदनामी करतील खरंच असेल हे पण आपल्याला माहित नाही अजून सुमडीत गुंबडी आहे कार्यक्रम मी म्हणतो झाले बी तर आपल्याला काय फरक पडून राहिला ते बुडा पाहिजे आणि बुड्डी बाई आपलं कोण पोट दुखून राहिलं फालतू बदनामी द्यायची गावात करा घेणं देणं हे चांगली गोष्ट आहे का सांग ना तुम्हाला काय या वयात लेकर झाले तर साऱ्या गावाचं नाव पेपर मध्ये येईल किती बदनामी होईल आपल्या गावाची हे काही समजती की ना बा तू तर बायला बुड्या बुड्डीची बाजू घेत रे बा लेका तुला असं वाटतं बुड्या बुडी लेकरच व्हा काही नसते होत आणि काही पेपर मध्ये येत नाही फालतूचा काही माजून करू नका हे काही दोन काही लावू नका असं फालतू त्या बुड्या बुडी टेन्शन घेतली तर आत्महत्या करतील घेणं ना देणं काय आपण बदनामी करा फालतू आपल्याला माहीत ठाऊक काही नाही तर खाऊ गड्या आपल्याला माहीत ठाऊक काही नाही आपण कसं सांगी वांगीचा कार्यक्रम आहे कोणा तोंडून ऐकला आपण बुड्यानं काय सांगितलं आपल्याला पुसणे हा विषय कोणाला सांगायचा नाही झाबरूले तर अजिबातही माहित नाही पडला पाहिजे त्याला जर माहित पडलं की नाही बस बुड्याला खलासच करते मग तो
अरे बा आपण तर कुठेच नाही सांगत बा, आपण काय चबरे आहो काय? नाही बाबा कोणालेच नाही. फक्त हा कसा आपल्या आपल्यातला विषय आहे दोस्त इथला. आम्ही कोणालेच नसतो सांगत कोणतीच गोष्ट. तेच पाहिजे, नाही तर मग कसे चालले चबर चबर करत. कसं हितभरातले हातभार करायला काही टाइम नाही लागत. कसं माहीत ठेव काही नाही. फालतू कसं खोट्या गोष्टीसाठी कसं बेकार होऊन जाईन गावात. वातावरण तंग होते ना. पण या वयात त्या बुड्याली सोबत नाही ना. त्या बुड्याला घेऊ घेऊ बसते घेणं देणं. हा हे शोभते काय त्या बुड्याले? आता या वयात बुडी वागणं बरोबर आहे काय? अरे मित्र मैत्रीण बी असू शकतात ना. हा की त्याच्यामध्ये काही आहे असंच आहे काही बा. या गावातले लोकांचे विचार कुठे आहेत काय माहित बा. दोस्तानी असू शकते त्याचा, मैत्री असू शकते, प्रेमाचे संबंध असू शकतात. जरा दोन पाय तू कसं चालते तर लिव्ह अँड रिलेशन मध्ये राहतात लोक. आणि गावात असं कोणी राहिलं, कोणी बसलं कोणाचं, कोणती बाई बसली की बस यायचं लफडच आहे यायचं काहीतरी चालूच आहे. काय बा या गावातले लोक म्हणा हात जोडा. अबे ते शहर आहे, हे काय गाव आहे ना. गावात थोडी असं चालते. तर गावात अशी परिस्थिती आहे भाऊ. पोरगा पोरीशी बोलला किंवा कोणती बाई कोण्या माणसाची बोलली की त्याचं लफडं झालं अटीसात. असं गाव आहे बतात. अटी सारे चबरे जा आणि लक्ष देऊनच असतात. कोण कोणाशी बोलते, कोण काय करते बस. हे लफडे दिसतात नाही का सारे. दे रे भाऊ असू दे, काही सांगू नको तू. चला अडून मुळा विषय तो. चला चला. हो तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी. कोणाला सांगा नका पण. नाही कोणालाच नाही सांगत. सांगा ना काय तर त्या कमला बुडीले दिवस राहिले दिवस पोटाला तिचं. काय हो हा तर चमत्कारच झाला माय बाई या वयात. हो या वयात तिला दिवस राहिले. सांग आता लाज जाय धंद्यात की नाही हे का वाट्या. तुम्हाला कसं का माहित पण हे? हो मला पडलं दुरून दुरून माहीत. मग मी गेलती तिच्याजवळ त्या कमला बुडीजवळ. तिला विचारलं मी ना करून कारून दुरून दुरून. म्हटलं का मग आता तुम्हाला त्या बुडीनं कायची सांगते होते मुगजळ बुडी. पण मी ना कसं करून कारून तिला विचारलं. म्हटलं तर तेच मावर भपकाय म्हणजे तुम्हाला कोणा सांगलं असं तसं. मा घरी काय आले मला विचारायले आणि मी या वयात हे ढंगडे करीन काय. मरीच बसली सुना ते. मग का त्या सांगलं नाही का मग तिने तुम्हाला काहीच? काय सांगते मुगजळ मले काहीच सांगलं नाही तिनं. किती मोठा कंड आहे माय या बुडीले. या वयात लेकरं होऊन राहिले या वयात. लाज जाय धंद्यात बा हे बंद्या गावात. त्या बुडीला काही वाटलंही नाही माय हे असे धंदे करायच्या वागती. आता आपण काय करतो? आपण म्हणशील त्या बुडीले असं कांडकावून केलं माय बाई तुम्ही ना. करा नव्हतं लागत. आता तिची मर्जी माय बाई. त्याला शोकात आली लय उतू येत जाय म्हणून केलं ती नाही. आता आपण तिलेच काय म्हणता, तिचीच काय गलती. आता त्या बुड्याला समजायला पाहिजे होतं की नाही की आपण हे असं कसं करा बापा या वयात शोभीन का आपल्याला हे काम. बुडे रंगेला आहे माय बाई, चांगलं रंगेला आहे ते बुड. मी तर ती बोलत होती त्या कमली सोबत तर नेमकं चालतं ना माय बाई डबा घेऊन. त्या कमलीला डबा घेऊन आलतं ते बुड. सांगा एवढी काळजी करते ते कमलीची. माय व बुडाला के बुडीसाठी डबे घेऊन येते का आता? बुडीसाठी तो बुडा डबा आणि नाही तर काय गावातले लोक आणतील का डबा? त्या कांडच तसं केलं बुड्या ना. मग आता बुड्याला कसं डबा आणणं आहे ना बुडीसाठी. हो माय बाई त्याचे बस माय बाई काय ढंगडेन काय तटी ते बुड जाते आणि काय बापा गप्पा असतात त्याच्या. ते पाहूनच आपण दंग होतो ना माय बाई. जा ना तुम्ही बी पाहून या ना. मी तर आली आता पाहून. जावा काय चालू आहे ते पा. चालतं काय आपण बी येऊ पाहून मग काय चालू आहे काय नाही त्याचं. चला चला आपण बी येऊ पाहून आता. काय या लवकर या बापा पाहून आणि मला सांगा आता काय चालू आहे ते काय नाही तर. बुड हाय की नाही, बुड डब्बा आणते की नाही, सगळी खबर द्या मला आता. हा त्या सगळी खबर देतो आम्ही तुम्हाला. काय रे भामट्या कंदिले अटी बसेलास काय रे तू? माई बदनामी करून तेतल्या का सांगून पस्तवून राहिलो मी. चबऱ्यास तू चबरा. तुझ्या तोंडाला जरासं कुलूप नाही लागत. साऱ्या गावात माई बदनामी लावली करणं तू ना. डॅनीलेन कमलीले लेकरू होऊन राहिलं दिवसात कमलीले. काय रे साऱ्या गावात वाजून राहिला रे तू का पागल गिगल झाला का? काय बोलून काय राहिला तू? हा मी काल सांगू रे बा तुझी बदनामी ते माई बदनामी ले का? मी ना नाही सांगितलं रे बा कोणाले. मानावनं घेऊ. अरे हे गोष्ट फक्त आपल्या चौघालीच माहित आहे. मग गावात पसरली कशी काय वाऱ्यासारखी गोष्ट कंदील हे सांग मला तू. हा कंदिल्या जिबीनं सबरा भादर लागीन हा कोणाजवळ. हा यानं सांगितलं शिन गावात कोणाले. हा काय सांगितलं रे आता? मी ना कोणाला सांगितलं नाही रे बा. आपल्या दोस्ती शपथ का मी ना कोणाला सांगितलं नाही. फक्त मा बायकोले सांगितलं म्या की बा अशी अशी गोष्ट आहे तू डॉक्टरींचा पत्ता काढ गावात. हा एवढं सांगितलं बा म्या. ते मला विचारी बी का हो कोणासाठी पाहिजे. मी म्हटलं दिली शांतपणा करू नको. तुला काय करायला लागते? हा अगोपणा करू नको. ते कोणासाठी असो तू फक्त पता काढ. पण तू म्हणतो तू नाही सांगितलं. हा मोठा म्हणते मी नाही सांगितलं. मग सांगितलं कोण गावात? हा हे गोष्ट लीक झाली कशी काय? त्या झांगोच्या बायकोले माहित कशी का पडली हे मला तू सांग आता. हो आता आपण गप्पा करून राहिलो तर भीतीले कानात कोण ऐकलो शिन. हा मारली शिन पिन. हा
वाऱ्यासारख्या गोष्टी पसरतात भाऊ. हे गाव आहे, हे का शहर आहे का? कोणाला कोणाचं घेण देण नाही. अटी तर बापा हा तेल टाके काम होतात गावात. उद्या आता जी गोष्ट झाली ती झाली आता, पण आता पुढे कसं निस्तारता हे पहा बा. आता गाड्यानी तुझ्यासाठी मा घरावर गोटी येऊन राहिली ती. माझी बायको म्हणे तुमचंच आहे काहीतरी भानगड म्हणे. तुम्ही नच कोणातरी पोट आणलं म्हणे, म्हणून तर तुम्ही डॉक्टर विचारून राहिले म्हणे. नाही तर तसा काय छानपणा केला असता म्हणे तुम्ही. अदलोक विचार नाही, आताच कोणी विचारून राहिले. सांग बा आता, एवढे घरावर गोटीत घ्यायला तयार होतो यासाठी. फेकू नको तू बी. काय तुझ्या घरावर गोटी येतील रे? पर डॅनी हे खरं आहे रे बाबा. मा घरारी गोटी आली ते. माझी बायको म्हणे तुम्ही कोण विचारून राहिले म्हणे मले. तुम्ही ना कोणाचं पोट आणलं असेल म्हणे, म्हणून तर विचारता म्हणे तुम्ही मले. तुम्हाला पुढची काहीतरी शाळा करणार आहे म्हणे. बापा लय झाडलं मला मा बायकोनं, फक्त तुझ्यासाठी ऐकून घेतलं म्या. आता तुम्ही ना माझ्यासाठी सहन केलं बा. आता पण पुढे काय करता मला काही सुचून नाही राहिलं बा. आता माझा मेंदू बंद पडला. काय मला काय करायचं काय नाही हे तर मला काही सुचून राहिलं. एक तर मा नातू पाठलाग करून राहिला आता, तो गडी मा मागच आहे. हे बदनामी कोण लावली गावात करणं हे तर मला ही समजून नाही राहिलं अजून. आता अर्जंट गाळा लागेल आपल्याला. झांगोच्या बायकोला कोण सांगितलं? तेच चौबरी आहे साऱ्या गावात. पोतात जाऊ दे, पण मा नाताला जर माहित पडलं तर तुम्हाला खेट्ट मारीन ना. पहिलेच तुम्हा पाठलाग करून राहिला तो. पुरा दात खाऊन मावर तो. पुढे हाती सापडला म्हणते कंबळच मोडतो. सांगतो आता, तो धमक्या देऊन राहिला मला मा नातू. नातू एवढा काही बुज बॅलर नाही, तुला काही मारत नाही. तो टेन्शन घेऊ नको. तुम्ही त्याला समजून सांगित 2 गोष्टी. फक्त आता कसं चुपचाप राहा, काहीच करू नका. जे आता पुढची फिल्डिंग काय लावायचे ते लव चुपचाप, आणि पुढचं कांड करून घेऊ आपण. हो ठीक आहे, टाइमपास करू नका, झटकनी चाला. पुढचं काय तर मुळू आपण, काय तर भानगड आता. हो चला मित्रांनो, आता पुढील भाग काही बनणार नाही. आपण येणार आहोत आता नवीन विषय घेऊ. मग त्याच्या पुढे जर तुम्ही म्हणसान की याच भागावरती व्हिडिओ बनवा, तर मग आपण 2-4 दिवसांना बनवू मित्र. कारण की मागची विषय आपली पेंडिंग पडलेला ते आपल्याला पुढे घ्यायचे आहे. त्यासाठी आपण कसं हा भाग इथंच थांबवणार आहोत. मग 2-4 दिवसानंतर कंटिन्यू करणार आहोत. चला मग व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.